हॅलो गाईज, वेलकम बॅक टू स्टडी स्टुडिओ चॅनल. आणि आज आपण पुन्हा सुरुवात करणार आहे आयुष्य आनंदाचा उत्सव. आपला राहिलेला भाग आपण आज शिकणार आहोत. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराने. याचा अर्थ असा की निसर्ग आपल्याला जितकं देत राहतो आपण तितकं घेत राहतो. अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातील रिमझिम अंगावर झेलण्यात येणाऱ्या सरींचा आनंद, चांदण्या रात्री भटकतानाचा आनंद, झाडाचे नुसते आकार पाहताच हिंडल तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं तरी वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांना आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, जसराज, किशोर उमनाणकर यांचं गाणं ऐकू शकतो हे केवळ भाग्यच म्हणावं लागेल. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याचा या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर एक वेगळाच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपण आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायलाच हवं असं नाही. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतलं किल्ला करण्यातही मज्जा आहेच की. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजाने नव्हेच. परीक्षा देण्यासाठी नव्हे की कोणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस. काही शिकू पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ माणसाचं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात हे मला उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देश केवळ आनंद हा असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधं गणित. आणि छंद म्हटला तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा किंवा पक्षीचं निरीक्षण. कसलं वेड घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी शहाणासुर्त राहून जमत नाही. शहाणसुर्त राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांशी सोबत म्हणजेच तर अक्षर आनंदी सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसा मोजावा लागत नाही. तुमचा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं, झपाटून जावं. माणसानं अस्वस्थ होतात, उदास होतात तेव्हा परमेश्वराचा धाव करतात. काही जण अशा वेळी आवडीची पुस्तकं वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तक म्हणजे कायम उपलब्ध असलेलं मित्र असतं. निसर्गाची सोबत
संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकतात. स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकता. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणानेच आविष्कार होत असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जिवंताच्या सोबतीनंच जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेचं कधीच जात नाही. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमान काळ. तोच भरभरून जगायचा असतो. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार? एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसलो तर गाण्याचा आनंद कसा घेणार? यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कंठेने जे करावंसं वाटतं आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार नका करू. असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळायला हवं होतं, ते मिळालं तरच मला आनंद वाटेल. ही गल्लीत होते. अशा वेळी त्यानं बाहेर नव्हे तर आत डोकवायला हवं. एवढं मिळूनही मी आनंदात का नाही आहे? मला अशात अस्वस्थ का वाटतंय? मला नेमकं काय हवं आहे? अशा वेळी उत्तर मिळू शकत नाही. मला विरंगुळा हवा आहे, मला बायका मुलांसोबत रमायला हवं आहे, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायचं आहे, मला लिहायला हवं आहे, मला लँडस्केप करायला हवी आहेत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमवणं, अधिक नाव कमवणं हे त्यावर उत्तर नसतं. आपल्याला काय हवं आहे ते शोधणं हेच उत्तर असतं. आणि जे खरोखर हवं असतं ते आपल्या जवळ असतंच. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरंगाची, आनंदाची नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. हे नातं जोडणे अगदी सोपे असते. आनंद जर मनात येत असेल तर तो मिळवायचा कशाला, असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवंच. अगदी झुणका भाकर आली तरीही. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. ते खरंच आहे.
पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडीच होतो. अधिक सुखाचे, मी सुखाचे म्हणतोय दिवस यावेत. गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? गोडधोड हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की. कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही, पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच लागतं की. तेही अधिक गोड लागतं जर त्यात सर्वोत्कृष्ट गोडी मिसळली असेल तर. अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजे हवं असणं नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशांना अधिक आनंदी घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी समाधान होत नाही. तो अधिक पैशांच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? तरी अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. 2 × 2 = 4. 2 × 2 म्हणजे बे एके बे, बे दुने 4 असा हा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येणार. यश, वैभव आणि आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झुमटून जाणं आणि त्याच्या पूर्तीसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आनंदी आयुष्यासाठीच एक सोपं तत्त्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो ते क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आईवडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधता येतं? त्याला वाटतं आपण आईवडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आईवडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा तेही शेवटी खंतवतातच. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम, अर्थात काही वेळा हे शक्य नसतं. हवं तेच काम मिळतं असं नाही. पण अशा वेळी जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला हवा. शिक्षण हेही शक्य असतंच. कुठल्याही कामात आनंद घ्यायचा पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात ते जाणलं तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. शांत चित्तानं, आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद असा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो. इथे आपला धडा संपलेला आहे. ह्याची प्रश्न उत्तरं तुम्हाला पुढच्या भागात मिळतील. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.